आप की अदालतमध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे की ते आपल्या विरुद्ध छापल्या जाणाऱ्या बातम्यांवर शांत राहिले. अझर साहेब, आता तर तुम्ही पार्लमेंटमध्ये आहात, तुम्हाला खूप काही बोलण्याची संधी मिळेल. 9 वर्षांपर्यंत तुमच्यावरती विविध प्रकारचे आरोप लागत राहिले. मॅच फिक्सिंगचा आरोप लागला, कुणी तुमच्यावर अंडरवर्ल्डचा आरोप लावला, परंतु तुम्ही काही बोलला नाहीत. मला क्लॅरिफिकेशन देण्याची गरज नव्हती, कारण हे काही आरोप नव्हते आणि आणि जे तुम्ही बघताय की माझ्या अगेन्स्ट कुठल्या एजन्सीची कुठलीच केस नाहीये. तर आता मी त्याच्याबद्दल त्यांचे प्रश्न देण्यात काय अर्थ आहे? मला वाटतं की त्यांचे प्रश्न देण्याची काही गरजच नाहीये, जेव्हा माझ्यावरती कुठली केसच नाही. मी बोर्डाच्या अगेन्स्ट ती केस टाकली आणि त्यांनी बॅन केलं. तर माझ्या अगेन्स्ट काही एजन्सीची केस नाहीये, ना कुणाला माझा कोणालाच पण तुम्ही जी प्रॉब्लेम केस नाहीये. केले त्यावर तर तुम्ही जो लाईफ टाईम बॅन लावलाय क्रिकेटमध्ये, हो. त्याला तर चॅलेंज केलंय हो, ना. नक्कीच, कमीत कमी नक्कीच. ते जनतेला सांगितलं पाहिजे की काय नेमकं तुम्ही चॅलेंज केलं मी आणि का हेच चॅलेंज केलं. चॅलेंज केलं की जो बोर्डाने डिसिजन घेतला, जी केस केली आहे, त्यांचे जे रूल्स आहेत ते अजिबात रूल्स फॉलो नाही केले आणि नॅचरल जस्टिस जे असतं, तर ते अजिबात फॉलो नाही केलं आणि त्यांनी संधीच नाही दिली मला की मी प्रूव्ह करेन. फक्त एक लेटर आलं होतं की तुम्ही जर स्वतःला प्रूव्ह करू शकाल की इनोसंट आहात, तर लेटरमध्ये सांगा मला. तर लेटरमध्ये मी लिहून देऊ शकतो, बट कोणी स्वतःला जोपर्यंत तुम्ही लोकांशी बोलणार नाही, प्रूव्ह नाही होऊ शकाल तुम्ही. तर मला वाटतं की तिथे जी इन्क्वायरी झाली होती, ती वन साइडेड इन्क्वायरी होती, जे की मला वाटतंय. परंतु खूप सारे लोक होते त्यामध्ये जे कमिटीमध्ये होते, हो. जे म्हणाले, आज कमल मुरार यांचं मी आज हो. वक्तव्य पाहिलं, ते असं म्हणतायत, साहेब अझरुद्दीनच्या विरोधात जे बॅटिंगचे मॅच फिक्सिंगचे चार्जेस लागले होते ते योग्यच नव्हते. आता त्यांनी बॅन काढून टाकला पाहिजे. त्यांनी त्यांचं जे लेटर जे बोर्डला गेलं, तेव्हा इन्क्वायरीच्या वेळी जे 3 लोक होते, ते हे होते, मिस्टर मुथिया होते आणि रामप्रसाद होते. तर मला वाटतं की रामप्रसाद तर कदाचित ते सुद्धा काहीतरी हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती, तर त्यांनी सुद्धा वक्तव्य दिले की असं व्हायला नको होतं. बट माहीत नाही त्यांनी त्यावेळी असं का केलं, मला माहीत नाही. पण कमल मुरार साहेबांनी त्यावेळीच लेटर लिहिलं होतं की तुम्ही लोक इतकी घाई का करत आहात? तुम्ही केसमध्ये तरी आम्ही पूर्ण इन्व्हेस्टिगेशन तुमच्या बाजूने व्यवस्थित करा आधी आणि त्यानंतर करा केस. तर मला वाटतं की खूप लोकांनी बोर्डने त्यावेळी खूप घाई केली आणि जे देखील झालं की नशिबाची गोष्ट आहे. बट मी या की कुणालाच कधीही ब्लेम करणार नाही, कारण जे काही असेल नशिबात चांगलंच असेल आणि माझी केस चालू आहे, तर इन्शाल्लाह केस झाल्यानंतर समजेल. केस तर बघा, आता कोर्टामध्ये जेव्हा केस येते तेव्हा खूप काळ हो. चालते. पण पब्लिकच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात, की साहेब तुमचे जे कोलीग्स होते, जे बरोबर काम मनोज प्रभाकर होते, अशा लोकांनी वेगवेगळे आरोप केले, असे लोक पब्लिकच्या समोर येऊन म्हणाले. नाहीतर बघा, प्रत्येक माणसाचं त्याचं तोंड नाही बंद करू शकत ना. त्याचं मी काही नाही करू शकत. आता कुणी कुणाच्याही विरुद्ध बोलू शकतो काही. आज कुणी तुम्ही इथे पब्लिकमधलं सुद्धा बोलू शकतं, की तुम्ही असं नाही केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह नाही करत, तर कोर्टामध्ये केस चालू आहे, तर त्याच्याबद्दल जास्त आता तर मी तितका त्याच्याबद्दल विचार सुद्धा करत नाही. पण त्यावेळी विचार करायचा त्रास होत होता. नाही, आधी 1-1.5 वर्षापर्यंत असं चांगलं नव्हतं वाटत, बट त्याच्यानंतर मी यूज्ड टू झालो. बट मी विचार केला, की नशिबाची गोष्ट आहे, बट मी पेशन्स खूप जास्त आहे माझ्यामध्ये. तर पेशन्स जो असतो तो शेवटी यश त्यामुळेच मिळतं. कारण जेव्हा इलेक्शन झालं तेव्हाही मी पाहिलं, नरेंद्र मोदी जेव्हा मुरादाबादमध्ये कॅम्पेन करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी हाच प्रश्न उचलला, की एक माणूस ज्याच्यावर असे आरोप लागलेत, ज्या माणसाने देशाच्या विरुद्ध काम केलंय, त्याला तुम्ही कसं वोट देऊ शकता? पब्लिकनं तर दिलं आहे वोट, तर पब्लिक विचार करूनच वोट देते ना. आणि आजकालची पब्लिक तर जर जर मला वाटतं, जर असं काही असं असतं, तर पब्लिकने तर नक्कीच वोट तर अजिबात दिलं नसतं मला. कारण पब्लिकला माहिती आहे काय बरोबर आहे आणि काय नाही आहे, आणि 3 लाख वोट मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे. ही गोष्ट खरी आहे, की हे तर आपल्या इथे म्हटलं जातं, की ही पब्लिक आहे, ही सगळं हो, जाणते. करेक्ट. हो, बरोबर म्हणतात. पण तुम्ही कधी क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या अध्यक्षांना, शरद पवार यांना भेटून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न हो, केला? मी एक्सप्लेन केलंय. खूप वेळा एक्सप्लेन केलंय मी. पण बघा, मला वाटतं की सगळ्यात मोठा विजय तिथे झाला जेव्हा 2016 मध्ये बोर्डने सर्व कॅप्टन्सना फेलिसिटेट करायचं होतं. तेव्हा मला सुद्धा बोलावलं. तर मी बोर्डकडून जर बोलावणं आलं असतं, जर काहीच असं चुकीचं झालं असेल, तर जर असं काही चुकीचं असतं, मला वाटतं, तर बोर्डाने मला बोलावलंच नसतं. तर मला बोर्डाने बोलावलं आणि सगळ्या पूर्ण कॅप्टनच्या समोर मला फेलिसिटेट केलं. तर मला खूप आनंद झाला. खूप छान वाटलं आणि खुश झालो की ॲटलीस्ट बोर्ड आपली चूक तिथे मान्य करतोय, असं मला वाटतं. बोर्डाने चूक मान्य केली, परंतु तुमच्यावर जो बॅन लावला होता तो नाही काढला. नाही, ते तर केस तर चालू आहे ना, तर केस तर चालू आहे कोर्टामध्ये. तर केस आहे, तर इन्शाल्लाह ते तर होईलच. आणि आता जी डिमांड आली आहे, की हा बॅन काढून टाकला पाहिजे. तुम्हाला वाटतं, की याचा काही परिणाम होईल आता? मोहम्मद अझहरला देशाच्या जनतेने इलेक्ट करून पार्लमेंटमध्ये पाठवलंय. नाही, हे तर माहीत नाही, कोर्टामध्ये जाईल, जे होईल ते निर्णय तेच असेल. तर आता त्यापेक्षा वेगळं मी काही बोलू शकत नाही, कारण केस जी कोर्टात आहे त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणं सुद्धा इतकं चांगलं नाही.
तुम्हाला या गोष्टीचं वाईट नाही वाटत की तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचा वापर इंडियन क्रिकेट टीमच्या चांगल्यासाठी होऊ शकला असता? अझरुद्दीन एक चांगले कोच होऊ शकले असते. नाही, नक्कीच होऊ शकला असता. मला असं वाटायचं की मी अजून 1-2 वर्ष आणखी जास्त चांगलं आणखी खेळू शकलो असतो. पण कारण मी जेव्हा मी 2000 मध्ये जेव्हा झालं होतं, मी एकदम अत्यंत सुप्रीमली अतिशय फिट होतो मी. कारण मी फिटनेसवर जास्त लक्ष दिलं होतं आणि मी ॲक्चुअली ऑलमोस्ट यंग प्लेयर्सच्या बरोबर 80-90% तरी अ, करू शकत होतो मी. म्हणजे करू शकत होतो मी. बट असं झालं नाही. बट कदाचित पुढे असं होऊ शकतं की प्लेयर्स मला फोन करतात आणि बोलतात कधी काही चूक झाली तर विचारतात. तर मला आनंद होतो सांगण्यात की मी कधी मागे हटत नाही. टिप्स देता तुम्ही प्लेयर्सना? कधी-कधी देत असतो. कोण सगळ्यात जास्त फोन कोण करतं? नाही, येत असतात खूप जण. मी नाव नाही घेऊ शकत. प्लेयर्स आहेत. पण तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलं असेल की तुम्ही 99 टेस्ट खेळलात आणि 100वी नाही खेळू शकलात. नाही, मला तर वाटतं हा देखील एक रेकॉर्ड आहे 99 टेस्ट मॅच. आजकालच्या काळात 99 वर तर कोणी आउट नाही होणार. टेस्ट मॅच जर 99 टेस्ट मॅच असेल तर बघा आता एखादी टेस्ट मॅच खेळून म्हणतील की आता तुम्ही आता बाहेर व्हा. जर असं नाही झालं तर मी समजतो की मला वाटतं की हा एक रेकॉर्ड आहे. 99 कदाचित याला ब्रेक करणे खूप अवघड असेल. तुम्हाला विचारायचंय? बोला. सर, जेव्हा तुमच्यावर क्रिकेटसाठी इंटरनॅशनल बॅन लागला होता खेळण्यासाठी, तर सर तुम्ही मग त्या गोष्टीवरून कसं रिकव्हर केलं? तुमच्या लाईफवर कसा इफेक्ट पडला सर त्या गोष्टीचा? हां. नाही, इफेक्ट हाच पडला की बॅट आणि चेंडूला हात नाही लावू शकत. बस हाच इफेक्ट झाला, आणखी काही इफेक्ट नाही झाला. बट वाईट वाटलं की असं झालं. बट असं व्हायला नको होतं जेव्हा माझी चूक त्यामध्ये काहीच नव्हती. बट जे असं झालं ती नशिबाची गोष्ट आहे. असं झालं पण मी खूप पेशन्स ठेवले आणि मी असे चांगल्या पद्धतीने एकदम वागलो मी एकदम आणि मी कधी कोणाला ब्लेम नाही केलं. जरी असं वाटलं तर मी सुद्धा कोणाच्या अगेन्स्टमध्ये काहीतरी बोलू शकतो. बट आपली जी लढाई असते ती आपणच लढली पाहिजे. आता जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा असं वाटेल की तुम्ही काहीतरी स्वतःकडून सुद्धा केलंय. ही गोष्ट खरी आहे की तुमच्या जागी जर दुसरा कोणी असता तर खूप बोलला असता. हो. आणि हाच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यात येतो की तुम्ही का नाही बोललात? तुम्ही ठरवलं तर तुम्ही त्यांचा धज्जा उडवू शकला असता. बघा, जेव्हा माझ्या अगेन्स्टमध्ये तर जी चूक झाली तर मी दुसऱ्यांबद्दल का बोलू? मी जेव्हा एखादी गोष्ट मला वाटते की माझ्या अगेन्स्टमध्ये चुकीचं झालं, तर मी तुमच्या दुसऱ्याबद्दल काही बोलण्याचे काही त्यात फायदाच नाही होणार. त्यामध्ये काय आणखी जास्त कॉन्ट्रोव्हर्सी झाली असते आणि माझं जे अपब्रिंगिंग होतं ते एकदम डिसेंट प्रकारचं अपब्रिंगिंग होतं. तर मला वाटतं की माझी लढाई स्वतःच लढली कित्येकदा असं पाहिजे. नाही वाटत लोकांना की हे शांत आहेत, गप्प आहेत, बोलत नाहीयेत, तर कदाचित काही चूक केली असेल? नाही, असं तर नाही वाटत. मला वाटतं की अजून देखील लोक कधी जेव्हा एअरपोर्टवर जातो तेव्हा लोक अजून देखील मला म्हणतात की आता तुम्ही परत क्रिकेट कधी खेळणार? तेव्हा मला खूप आनंद होतो की मला माहिती आहे की मी आता क्रिकेट खेळू शकत नाही. पण तरीसुद्धा लोक हे मानतात की मी अजून देखील या वयात क्रिकेट खेळू शकतो. मला खूप आनंद होतो आणि मी लोकांचा खूप आभारी आहे की अजूनही बघा, असं तुमचा हा जो रेकॉर्ड आहे, ज्यावेळेस हा बॅन लागला त्यावेळेस तर सगळ्यात उत्तम रेकॉर्ड होता. सगळ्यात जास्त मॅच तुम्ही जिंकवल्या होत्या, सगळ्यात जास्त वन डे तुम्ही जिंकवले होते, सगळ्यात जास्त कॅच तुम्ही घेतले होते. हो. 3 पहिल्या मॅच मध्ये 3 सेंचुरीज मारल्या तेव्हा वंडरफुल रेकॉर्ड होता. आणि यामध्ये आणि अशा वेळी जेव्हा तुमच्यावर बॅन लागला तेव्हा करिअर एकदम हो. पीकवर होतं. अशा वेळी जेव्हा बॅन लागला, अशा वेळी जेव्हा या प्रकारचे मॅच फिक्सिंगचे आरोप लागले होते, तेव्हा त्रास तर होतच असेल. एखाद्याला वाटत नाही का की सगळ्यांना जाऊन सांगून टाकूया सत्य काय आहे? नाही, सत्य तर माहीतच आहे लोकांना की सगळ्यांना माहिती आहे की सत्य काय आहे ते. तुम्ही बघा दुसऱ्या प्रत्येक कंट्रीजमध्ये तुम्ही जी इन्क्वायरी झाली होती, जी होती ती त्यात काहीच तर नाही. थोडंसं जास्त ह्यू क्राय झालं होतं. मीडियाचं प्रेशर सुद्धा जास्त होतं आणि माहीत नाही आपले जे बोर्ड प्रेसिडेंट होते ते मुथिया साहेब त्यांच्या डोक्यात काय होतं मला माहीत नाही. तुम्हाला कधी या गोष्टीची गरज नाही वाटली की तुम्ही सुद्धा मीडियासमोर जावं आणि सत्य हो, सांगावं? मी सांगितलं होतं त्यांना. जेव्हा मी नंतर भेटलो होतो मुथिया साहेबांना, मी त्यांना सांगितलं, की मी म्हणालो होतो, की जे केलं ते चुकीचं केलं. तर ते म्हणाले, की जास्त प्रेशर होतं, असं झालं, तसं झालं. तर मी त्यानंतर बोललो नाही त्यांच्याशी. आणि कधी जनतेच्या समोर येऊन मीडियाला सांगण्याचा प्रयत्न केला? नाही, गरज नव्हती कारण मला माहिती आहे, की हे बरोबर आहे. मी चुकीचं काही केलं नाही.